नाशिकमधील आयटी कंपनीमधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे। संशयित आरोपी दानिश शेख आणि आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार आणि शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि शफी शेख यांचा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल झालाय। सर्व 6 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। या प्रकरणामधील मुख्य संशयित निदा खान अद्यापही फरार आहे। या आरोपींकडच्या इतर गुन्ह्यांचा सुद्धा तपास प्रलंबित आहे। तपास अपूर्ण असल्यामुळे जामीन मिळण्याची शक्यता कमीच आहे। एसआयटी आणि पोलिसांकडून जामिनाला जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे। या प्रकरणामध्ये आता पुढल्या कायदेशीर घडामोडींवर सर्वांचंच लक्ष असणार आहे। तर या संदर्भात आणखी माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे। सागर, नाशिकमधल्या आयटी कंपनीमधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात जे संशयित आरोपी आहेत त्यांनी आता जामिनासाठी अर्ज केलेला आहे, काय वाटतं काय होऊ शकतं? नक्कीच, खरं तर ज्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये 8 मुलींवरती लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचे गुन्हे दाखल झालेले होते, यानंतर तपासाला वेग येत या सगळ्या संशयितांना पोलिसांनी अटक केलेली होती। आता सध्या या सगळ्यांचा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पोलीस तपास सुरू होता। मात्र कालच यातल्या 2 जणांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। यामुळे आता हे सगळे जे संशयित आहेत, ज्यामध्ये संशयित आरोपी दानिश शेख, आसिफ अन्सारी, तौफिक अत्तार, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि शफी शेख यांच्यावरती सध्या हे सगळे न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आणि यांनी सगळ्यांनी मिळून आता जामीन अर्जासाठी न्यायालयामध्ये धाव घेतलेलीच आपल्याला पाहायला मिळतंय। याकडे आता आपलं सगळ्यांकडेच लक्ष असणार आहे, कारण हा सगळा जो प्रकार होता हा धर्म परिवर्तनाचा आणि लैंगिक छळाच्या बाबतीमध्ये संपूर्ण देशामध्ये हा विषय चर्चेचा विषय ठरलेला होता। मात्र आता सध्या या सगळ्यांनी मिळून एक जामीन अर्ज दाखल केलेला आहे। यावरती आता सुनावणी पार पडणार आहे। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये अजून पोलीस कोठडीमध्ये अजून एसआयटी या सगळ्यांना पुन्हा एकदा ताब्यात घेणार आहे। यामुळे यांना जामीन मिळेल की नाही याबाबत आशंका असली तरी या सगळ्यांनी मिळून जामीन अर्जासाठी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। अगदी, त्यामुळे आता या संदर्भात काय कोर्टामध्ये होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।